हॅलो. वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. आवाज येतोय माझा सर्वांना? जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. जर का माझा आवाज क्लिअर असेल, टाईप वन इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत? गुड. ओके. चला, थँक्यू थँक्यू. ओके. सो जस्ट अ मिनिट. येस. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. डे वन आहे आपला आज, आणि आपण रेकी या विषयाला समजून घेणार आहोत पुढचे 6 दिवस. ओके. आणि त्याचा लेवल वन प्रोग्राम आहे हा. ऍक्च्युली इट इज नॉट अ बेसिक प्रोग्राम. इट इज नॉट लाईक काहीतरी इंट्रोडक्टरी प्रोग्राम. असा हा प्रोग्राम नाही आहे. तर हा ऍक्च्युअल रेकीचा लेवल वन कोर्स आहे, जो तुम्ही पुढच्या 6 दिवसामध्ये शिकणार आहात. ओके. सो आय होप हे सर्वांना क्लिअर असेल. तर इथे दोन लोक तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. नंबर वन म्हणजे मी. माझं नाव सागर गारवे आहे. ओके. तुम्ही माझ्याबद्दल माहिती सांगेलच मी पुढं, उद्या वगैरे परवा वगैरे. ठीक आहे. सो माझं नाव सागर गारवे आहे. आत्तासाठी एवढं ठीक आहे. आणि आपल्यासोबत आहेत ग्रँड मास्टर आरती मौर्य. ठीक आहे. सो ते आपण तुम्हाला दिसत असतील फ्रेममध्ये. सो आम्ही दोघं तुम्हाला पुढचे 6 दिवस गाईड करणार आहोत, किंवा पुढचे 6 दिवस आम्ही तुम्हाला अ, जे काही आहे इन्स्ट्रक्शन वगैरे ते आमच्याकडून तुम्हाला राहतील. ठीक आहे. ओके. काही महत्त्वाच्या बाबींवर आपण आधी चर्चा करू हा आजचा सेशन चालू करण्याआधी, कारण बरेचसे कन्फ्युजन असतात, बरेचसे प्रश्न असतात. त्यामुळे मी आत्ताच ते प्रश्न सगळे क्लिअर करून देतो आधी, आणि मग आपण पुढे जाऊ, मला असं वाटते. बरोबर आहे? सो बऱ्यापैकी लोक जॉईन झालेले आहेत आता. अजूनही एक मेसेज टाकून द्या आरती मॅडम ग्रुपमध्ये, सो दॅट अजून कोणी असेल तर ते जॉईन होतील. तर तत्पूर्वी सर्वांचे पहिले तर मनापासून मी स्वागत करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद की तुम्ही इथे आला आहात. याचा अर्थ असा मी समजतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी काहीतरी बदल घडवण्यासाठी सिरियस आहात, आणि त्या कारणानेच तुम्ही इथे आले असाल. बरोबर आहे? असं मी ॲझ्युम करतो, गृहीत धरतो. आणि तुम्ही इथे आला आहात त्याबद्दल तुमचे खरंच खूप अभिनंदन, आणि खूप थँक्यू की तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ या प्रोग्रामसाठी काढलेला आहे. फक्त आता मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल पुढे जाण्याआधी, की जर का आज वेळ काढला तुम्ही, तर पुढचे 6 दिवस 6 तास तुम्ही काढा. डेफिनेटली यू विल फील सम चेंज. ओके. इन युअर लाईफ. ॲटलिस्ट तुम्हाला 100 पैकी 5% जरी फरक दिसला, तर समजून जा की आपल्या त्या चेंजकडे, त्या बदलाकडे आपली पाऊलवाट चालू झालेली आहे. ठीक आहे. आणि बरेच लोकांनी अजूनही व्हिडिओ ऑन नाही केले. सो मेक शुअर की युअर व्हिडिओ इज ऑन. हा प्रोग्राम कुणासाठी आहे हो? आमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी आहे? कुणासाठी आहे हा प्रोग्राम? सो तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासाठी आहे, तर म्हणजे आमच्यासाठी आहे, तर आमच्यासाठी नाही. हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. सो मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. काय होते व्हिडिओ ऑन केला तर? तेवढेच आपले एकमेकांचे चेहरे आपण बघू, तर एनर्जी एक्सचेंज होईल. आपण एनर्जी शिकणार आहोत पुढच्या 6 दिवसामध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे व्हिडिओ ऑन असतील. तुमचे व्हिडिओ ऑन असले तर तुम्ही आम्हाला बघू शकाल, आम्ही तुम्हाला बघू शकू. राईट? स्पेशली आम्ही तुम्हाला बघू शकू. है ना? सो डेफिनेटली त्यामधून काही गोष्टी होतील. थँक्यू सो मच. ठीक आहे. ज्यांचं काही अडचण आहे, काही हरकत नाही. काही लोक म्हणतात कॅमेरा खराब आहे. पण जर कॅमेरा चालू असेल तुमचा, 100% ऑन करून बसा सर्व सेशनमध्ये. ठीक आहे. एक सेशन तर आपलं असं असते की तिथे तुम्हाला कॅमेरा ऑन करूनच बसावं लागेल. त्याच्याशिवाय तुमची दीक्षाच होत नाही. ठीक आहे. सो काही बेसिक गोष्टी मी आधी क्लिअर करतो, आणि मग आपण पुढे जाऊ. 10 मिनिटं लागते नाही बेसिक गोष्टी क्लिअर करायला, 5 ते 10 मिनिटं. सो आर यू ऑल रेडी एव्हरीबॉडी? चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं तुम्हाला जे काही करायचं. ठीक आहे. रेडी एव्हरीवन? टाईप वन इन द चॅट बॉक्स. आर यू रेडी? गुड. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांनी थंब दाखवला तरी ठीक आहे. ओके. टाईप करायची गरज नाही. व्हेरी गुड. त्याच्यासाठीच मी म्हणतो व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे कसं आहे की एकमेकांना आपण पाहू शकतो. चला. सो आपण एक बेसिक माहिती घेऊ, आणि मग आपण पुढे जाऊ. म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी आली पाहिजे की आपण काय करणार आहोत, काय शिकणार आहोत, कुठपर्यंत जाणार आहोत याची, त्यासाठी. ठीक आहे. चला. सो सुरुवात करतो मी. अगदी लक्ष देऊन आता इकडे बघा तुम्ही. ठीक आहे. सो आरती मॅडम जरी माझ्यासोबत असल्या, तर आजचं सेशन हे मॅक्सिमम माझं आहे. उद्यापासून त्या इन्व्हॉल्व्ह होतील. उद्यापासून ते तुम्हाला, त्यांच्यासोबत तुम्हाला चर्चा करायला मिळेल. ठीक आहे. चला. सो वेलकम. सर्वात पहिले मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो रेकी प्रथमा या कोर्समध्ये. प्रथमाचा अर्थ आहे ही रेकीची फर्स्ट डिग्री आहे. ओके. तर मी शॉर्टकटमध्ये सांगतो, रेकीमध्ये 3 डिग्री असतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. ठीक आहे. आणि त्यानंतर मास्टर आणि ग्रँड मास्टर. तर असं टोटल 5 डिग्रीज, म्हणजे 5 असे लेवल असतात. सो पण मिनिमम जर का तुम्हाला इतरांना हिलिंग करायचं असेल, किंवा तुम्हाला
दुसऱ्यांसाठी काही हिलिंगचं काम करायचं असेल ॲज अ काय म्हणू आपण त्याला, ॲज अ पार्ट टाइम बिझनेस म्हणून तुम्हाला त्याला चालू करायचं असेल, की लोकांची मदतही करायची आहे आणि पैसे कमवायचे आहे, तर तुम्ही मिनिमम 3 डिग्री करणं गरजेचं आहे. ठीक आहे. लेवल 1 मध्ये काय होते, की लेवल 1 मध्ये तुम्ही स्वतःची हिलिंग करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 10% तुम्हाला एनर्जी मिळते, पण ती 10% ऍक्टिव्हेट होते फक्त. लेवल 2 मध्ये 40% अजून ऍक्टिव्हेट होते, म्हणजे टोटल 50%. आणि लेवल 3 मध्ये तुमची एनर्जी 100% ऍक्टिव्ह होते, म्हणजे 100% तुम्ही इतरांना हेल्प करू शकता आणि स्वतःलाही करू शकता. ठीक आहे. सो याच्यासाठी तुम्हाला 21 दिवसाची प्रॅक्टिस, 7 दिवसाची प्रॅक्टिस, पुन्हा 7 दिवसाची प्रॅक्टिस, असं वेगवेगळे गोष्टी असतात. ते तुम्हाला हळूहळू पुढे समजतील. आता काळजी करू नका की हे लगेच समजलं पाहिजे. ठीक आहे. अजून क्लास चालू होऊन 5 मिनिटही नाही झाले. ठीक आहे. सो ते तुम्हाला सगळं समजेल डे बाय डे. ठीक आहे. ओके. नाऊ जस्ट लिसन टू मी. फक्त ऐकण्याचं काम करायचं. जिथं जिथं विचारलं तिथे तिथं रिस्पॉन्ड करायचा. एवढं जरी तुम्ही केलं, आय गॅरंटी यू की येणाऱ्या 6 दिवसात तुम्ही स्वतःहून म्हणाल की सर खूप सारा फरक पडला. कारण आतापर्यंत 7,000पेक्षा जास्त लोकांना आम्ही शिकवलाय फ्रीमध्ये. ठीक आहे. आणि त्या सर्वांचा चांगलाच रिस्पॉन्स होता. सो डेफिनेटली यू विल ऑल्सो गेट रिस्पॉन्स. चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो 6 दिवसाचा हा फ्री प्रोग्राम आहे. इट्स नॉट अ लर्निंग, इट्स अ लाईफस्टाईल. हे असं का लिहिलेलं आहे? कारण की रेकी हे शिकायची नसते, ते तुम्हाला जगायची आहे. डेली रुटीन मध्ये रेकी आली पाहिजे तुमच्या. जसं आपण रोज उठल्यावर आंघोळ करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, बरोबर आहे ना? एखाद्या वेळेस जेवलो नाही तर आपल्याला कसं वाटते, अरे आज जेवण राहिलं माझं. तसं तुम्हाला रेकीची सवय झाली पाहिजे. आवाज खूप कमी येतोय असं म्हणत आहे कोणतरी. येतोय का माझा आवाज बरोबर? ठीक आहे. असं काही आवाजाचा व्हिडिओचा प्रॉब्लेम असला तर लगेच सांगत जा चॅटबॉक्समध्ये. येतोय ना आता? येस. व्हॉइस जर का ब्रेक होत असेल तर तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक कर. ठीक आहे. मला बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर असं प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे की अरे क्या है, कैसे क्या सीखेंगे हम अभी आगे. काळजी करू नका. बी रिलॅक्स. रिलॅक्स बसा. सर्व गोष्टी शिकाल तुम्ही. ठीक आहे. कारण काय झालंय मागच्या 2-3 वर्षामध्ये, लॉकडाऊन पासून, है ना, जेव्हापासून लॉकडाऊन लागलं होतं तेव्हापासून एवढे ऑनलाईन प्रोग्राम झाले फ्री मध्ये, काय काय कसे कसे झाले. आणि आता कसं असते माहिती आहे का, जेव्हा आता आम्हाला नेहमी त्याची सवय आहे, तर जेव्हा लोक येतात प्रोग्राम मध्ये, त्यांना पहिले टेन्शन असते की सर आता तुम्ही याच्यानंतर काय विकणार मग आम्हाला. सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी तुमच्या डोक्यातून तो तो विषय काढून टाका. तुम्हाला सांगतो मी. कसा काढून टाकायचा सांगतो मी तुम्हाला, ऐका. 6 दिवसाचा हा रेकी लेवल 1चा कोर्स आहे. हा कम्प्लिटली म्हणजे कम्प्लिटली फ्री आहे. 4 आणे सुद्धा तुम्हाला याची कोणी मागणार नाही. काळजी करू नका. ओके. आता तुमच्या डोक्यात जो डाऊट आहे तो क्लिअर करतो मी. याच्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 आहे. ती जबरदस्ती कोणालाच नाही की तुम्ही तो केला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटलं या 6 दिवसात की हा यार हा कोर्स चांगला आहे, यांनी माझं काहीतरी भलं होईल, माझ्या जीवनाचं काहीतरी भलं होईल, माझ्या परिवाराचं काहीतरी चांगलं होईल, माझ्या फायनान्सेसमध्ये फरक पडेल, माझ्या बिझनेसमध्ये फरक पडेल, माझ्या माइंडसेटमध्ये फरक पडेल, तरच तुम्ही तिकडे जायचं. कोणीही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. हा लेवल 1 प्रोग्राम 100% मन लावून अटेंड करा. तो विषय सोडून द्या. आता समजलं? क्लिअर एव्हरीबडी? आता तर नाही राहणार डोक्यात प्रश्न, काढून टाका आता. चेहऱ्यावरचं प्रश्नार्थक चिन्ह काढून टाका बाजूला. की हा काळजी नका करू. तुम्हाला कोणीच आमच्या टीम मधूनही फोन करणार नाही. तुम्हाला मेसेजही येणार नाही की तुम्ही हा कोर्स केला होता मग काय झालं. कधीच नाही होणार असं. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्ही आले, 6 दिवस इकडे बसले, तुमचं नॉलेज घ्या. आवडलं सोबत घेऊन जा, नाही आवडलं सोडून द्या. ओके. इतकं फ्री. आता आता काही टेन्शन नाही. हा आता बसा, रिलॅक्स बसा. आता रिलॅक्स, बी रिलॅक्स. सो ते दिसलं की मला असं वाटलं की जाऊ द्या, सांगून द्यावा आधी, नाही का. हा. सो आता पुढचा मुद्दा काय आहे बघा. हा 6 दिवसाचा कोर्स आम्ही फ्री का केला आणि का करतोय हे पण तुम्हाला सांगेल, सगळं सांगू तुम्हाला. पण पहिले रूल्स लक्षात घ्या. रूल्स काय आहे, की जर का तुम्हाला बेनिफिट काही अचीव्ह करायचं, जसं की आपण सांगितलं होतं की सुख, शांती, समाधान, आरोग्य, पैसा आणि दीर्घायुष्य, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का तुम्हाला काहीतरी अपग्रेड करायचं असेल लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, पैशामध्ये, बिझनेसमध्ये, हेल्थमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये जर का तुम्हाला अपग्रेड करायचं असेल, म्हणजे 1-2 पॉईंट जरी वाढवायचे असतील तुमचे स्वतःचे, तर हा 6 दिवसाचा क्लास मी सांगतो, सगळे कामं सोडा, प्लीज अटेंड करा. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये 6 दिवसात माझा काहीच फायदा नाही आहे, तुम्हाला सांगतो. ओके. 6 दिवसानंतर जर का तुम्ही लेवल 2 लेवल 3 ला अपग्रेड झाले तर फायदा आहे. आणि ते पण मी जबरदस्ती करत नाही तुम्हाला. ठीक आहे. दिस प्रोग्राम इज कम्प्लिटली फ्री फॉर यू बट नॉट फॉर अस.
आमच्यासाठी हा प्रोग्राम फ्री नाही, कारण आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावतो, झूम लावतो, तुम्हाला मेसेज आला असेल पर्सनल, है ना. सो हे सगळ्या गोष्टीचं ऑटोमेशन असते. त्यामुळे हा प्रोग्राम आमच्यासाठी फ्री नाही. आम्ही का करतोय मग फ्री? आम्ही करतोय जस्ट टू रिटर्न, गिव्ह बॅक टू सोसायटी. कारण मागील 5 वर्षापासून ऑनलाईन कोचिंगमधून, डिजिटल कोचिंगमधून आम्ही खूप साऱ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या, आमचे स्वप्न पूर्ण झाले. ते आमच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जाऊन तुम्ही बघू शकता की काय काय स्वप्न पूर्ण झाले. तर त्याचं गिव्ह बॅक म्हणून सोसायटीला, म्हणून हा प्रोग्राम चालू केलेला आहे. ओके, ठीक आहे. सो यू विल गेट ऑल दी रेकॉर्डिंग्स ऑन डिमांड. म्हणजे तशा रोज रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. जर का कोणी क्लास मिस केला हा बाय चान्स, की काही अडचण आली, नेटवर्क गेलं, तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. काळजी करायचं काम नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, जो शेवटचा दिवस असेल तो फक्त आणि फक्त लाईव्ह अटेंड करायचा आहे. रेकॉर्डिंग मिळणारच नाही त्याची. ठीक आहे. त्यानंतर प्लीज मेक शुअर युअर कॅमेरा इज ऑन. कारण कॅमेरा ऑन असला तर तुम्ही 100% इथं असाल, आणि 100% इथं असाल तरच बदल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. नोट्स विल बी प्रोव्हाइडेड टू यू. जे काय आम्ही तुम्हाला शिकवणार आहे 6 दिवसात, त्या सर्व गोष्टीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जातील, PDF. विचार करा, एकही रुपया चार्ज न करता. या सगळ्या गोष्टी आम्ही कशासाठी करतोय त्याच्या मागे एकच तुम्हाला सांगतो मी, लिटरली एकच कारण आहे, कि थोड़ा सा भी चेंज हो जाए भैया, थोड़ा सा तो चेंज हो जाए. शुरुआत तो भी हो उसकी, है ना. त्या बदलाची सुरुवात तरी झाली पाहिजे ऍटलिस्ट. तर दुनिया अपने आप बदल जाएगी, है ना. सो वी रिकमेंड टू मेक यू नोट्स. आम्ही तुम्हाला असं रिकमेंड करू की तुम्ही पेन पेपर घेऊन बसा. तुम्हाला भरपूर सारे टास्क पण देणार आहे. तर तुम्ही तुमच्या भाषेत जर का नोट्स लिहिले ना तर जास्त बेटर आहे. कारण तुमच्या ते लक्षात राहील आणि तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल प्रोसेसमध्ये. लक्षात घ्या, प्रोसेसमध्ये जर का तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाले नाही तर हा प्रोग्राम करून अर्थच नाही. मी म्हणतो आजच आत्ताच सोडून टाका. जर का तुम्ही 6 दिवसाची कमिटमेंट नाही ना तुमची, सोडून टाका. काही दुसरं नेक्स्ट टाइम अटेंड करा. पण 6 दिवसाची कमिटमेंट ठेवा. मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या बघा, एकदम जेन्युइनली. दिस प्रोग्राम इज वर्थ 4999. या प्रोग्रामची कॉस्ट कमीत कमी 5,000 असायला पाहिजे, पण तो कम्प्लिटली फ्री करतो. तुम्ही असा विचार नाही करा की तुम्ही 5,000 रुपये देऊन प्रोग्राम करत आहात. बस असं डोकं ठेवा तुम्ही, मग तुम्ही सिरियसली करणार. ओके. डेली तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिल्या जातील. त्या ऍक्टिव्हिटी डेलीच्या डेली फॉलो झाल्याच पाहिजे. नाही तर काय होईल माहिती आहे का? महाराजांचं कीर्तन ऐकलं, घरी गेले, मस्त जेवण केलं, जैसे थे. उद्या उठले की आपलं तेच चालू, है ना. बैक टू नॉर्मल लाइफ. कितने लोग कमिटेड है भाई? टाइप सी इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. शो योर हैंड मी, शो योर हैंड. हाउ मेनी पीपल आर कमिटेड? अरे जरा अच्छे से बताओ यार. हाँ, कमिटेड. गुड गुड गुड, ऑसम ऑसम. देखो कुछ लोग हाथ हिलाने में भी उनको डर लग रहा है, कुछ लोगों को, अरे हिलाऊ के नहीं. भ्यायचं नाही. आता 6 दिवस रिलॅक्स राहायचं. ओके. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. सो मेनी पीपल आर कमिटेड. थँक्यू सो मच. चलो आगे बढ़े. सो नेक्स्ट, हु इज दिस प्रोग्राम फॉर? मी म्हटलं तर 10 ते 5-10 मिनिटं याच्यात जातील आपले. सो आजच्या दिवस आहे फक्त. ठीक आहे. समवन हु वॉन्ट्स टू स्टार्ट अ स्पिरिच्युअल जर्नी. ज्याला कुणाला आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. समवन हु वॉन्ट्स टू लर्न अल्टरनेटिव्ह थेरपी. आता रेकी काय आहे? बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न आला व्हॉट्सअपवर, आमच्या फेसबुक ऍडवर, की रेकी काय आहे. तर तुम्हाला एकच वाक्य सांगतो मी, रेकी हे जीवन बदलवण्याचं एक टूल आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की लाईफ में कुछ चार्म नाही बाकी मेरे, माझ्या लाईफमध्ये काहीतरी मला एक्साइटिंग पाहिजे, मला काहीतरी असं पाहिजे की जेणेकरून मी रोज चार्जअप राहिलो पाहिजे, रोज खुश राहिलो पाहिजे, तर त्याचं एक टूल आहे रेकी. दुसरी महत्वाची गोष्ट, रेकी इज अ अल्टरनेटिव्ह थेरपी. म्हणजे तुम्हाला कुठलाही डिसीज असेल, तो कसाही असू द्या, तो मानसिक असू द्या, भावनिक असू द्या, शारीरिक असू द्या, कुठलाही डिसीज असेल जर तुम्हाला, तर त्याच्यावर एक अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून रेकी तुमच्यासाठी काय करते? काम करते. ओके. सो रेकी इज अ अल्टरनेटिव्ह थेरपी. ओके. म्हणजे याचा अर्थ हा आहे का की डॉक्टरची जे मेडिसिन चालू आहे ते बंद करायची नाही, ते चालू ठेवायची. त्याच्या सोबत सोबत हे तुम्ही करू शकता. नेक्स्ट, समवन हु वॉन्ट्स, हु इज लुकिंग फॉर ग्रोथ अँड अबंडन्स. ज्या माणसाला किंवा लेडीजला, माणसाला म्हटलं की दोघंही समजायचं, की ग्रोथ पाहिजे, लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे, रिलेशनशिपमध्ये ग्रोथ पाहिजे, फायनान्समध्ये ग्रोथ पाहिजे, कुठल्याही विषयात ग्रोथ पाहिजे असेल किंवा अबंडन्स पाहिजे असेल, त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. समवन हु वॉन्ट्स टू हेल्प अदर्स. आम्ही काय करतोय आता? हा फ्री प्रोग्राम घेऊन 1,000, 1,500, 2,000 लोकांपर्यंत पोहोचून त्यांना इथं आणून त्यातले 200-400 लोक इकडे येतात. तर काय करत आहे? हेल्प करत आहे लोकांना, राईट. एव्हरीबडी, सगळे लोक तर आमच्या दुसऱ्या प्रोग्रामला येत नाहीत.
पण हेल्प करत आहे. सो ज्याची अशी काही इच्छा असेल की यार मुझे कुछ करना है लोगों के लिए, पैसे लागतात म्हणे त्याला, नाही काही लागत नाही त्याला पैसे, फक्त त्याला इच्छा लागते. इच्छा तेथे मार्ग. जसे तुम्ही इच्छा ठेवता ना, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी अरेंज होतात. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. तुमची इच्छा जर का असेल तर सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात. किती लोक ऍग्री करतात? येस नो? ऍग्री करता? राईट. आणि शेवटचा पॉइंट आहे की समवन हु वॉन्ट टू सरेंडर. शेवटचा पॉईंट बरोबर होता, समवन हु वॉन्ट टू सरेंडर. कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की इफ आणि बट करायचं नाही, की हे कसं होईल, होईल की नाही, 6 दिवस मी करू शकेल की नाही, काही प्रॉब्लेम आला तर, मला करायचं आहे एवढाच मेसेज द्या तुमच्या माइंडला बस. बाकी तो ऍडजस्ट करेल. बाबा तू ऍडजस्ट करून घे आता काय तर. जेव्हा आपल्या हातात एकही पर्याय नसतो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. हॅलो, हॅलो एव्हरीवन, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. जेव्हा आपल्या हातात एकही पर्याय नसतो, एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे किंवा एखादी बिकट परिस्थिती आहे किंवा पैसे नाही आहे, परिस्थिती वाईट आहे, काहीच पर्याय नसतो, तेव्हा आपण काय करतो? कोणी सांगेल का चॅटबॉक्स मध्ये काय करतो आपण तेव्हा? जनरली आपण काय करतो? हे करतो आपण, हात जोडतो ना कोणासमोर? ज्या कुठल्या देवाला मानत असा तुम्ही त्याच्यासमोर, बरोबर आहे, ज्या कुठल्या, हे शेवटचा पर्याय असतो ना आपल्याकडे. आणि जेव्हा आपण हे हात जोडतो, तेव्हा आपण कुठल्या भूमिकेत असतो सांगा बरं? सरेंडरच्या भूमिकेत असतो, की बाबा देवा तूच बघ रे बाबा, आता मला तर काही जमत नाही. या भूमिकेत जर माणूस राहिला ना, कोणताही माणूस या भूमिकेत जर राहिला तो नेहमीसाठी, परमनंट, त्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड इज ॲटिट्यूड. त्या ग्रॅटिट्यूड वाल्या भूमिकेत, त्या सरेंडर वाल्या भूमिकेत जर राहिला ना, त्याला तुम्हाला सांगतो आयुष्यात कधी प्रॉब्लेम येणार नाही. काय म्हणता? येस नो? असे लोक बघितले असतील तुम्ही आसपास, की जे ज्या ग्रॅटिट्यूडच्या भावनेत जे असतात ना, त्यांना कधीच अडचण येत नाही. तर तसं राहायचं आहे आपल्याला 6 दिवस. किती लोक तयार आहेत बरं सांगा बरं जरा? टाईप मी इन द चॅट बॉक्स की आय एम रेडी. गुड 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 गुड. ओके. मी आज हे एवढ्या गोष्टी का सांगतोय तुम्हाला माहिती आहे? कारण उद्यापासून आपण डायरेक्ट विषयाला हात घालणार आहे. आणि तिथं तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला वेळ नाही भेटणार. मग तिथं पटापट 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 तुम्ही शिकणार आहात आणि प्रॅक्टिकल करणार आहात. ठीक आहे? ओके. सो रेडी? एव्हरीबडी इज रेडी फॉर नेक्स्ट 6 डेज? व्हेरी गुड. चलो आगे बढ़ेंगे. सो हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे. बेनिफिट ऑफ दिस प्रोग्राम, या प्रोग्रामचे फायदे काय काय तुम्हाला? पहिली गोष्ट, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल जर का तुम्ही पूर्ण 6 दिवस अटेंड केलं तर. तुम्ही पूर्ण 6 दिवस कसं अटेंड केलं हे आम्हाला कसं समजेल? जर तुम्ही रेकॉर्डिंग बघत आहात तर तुम्ही त्याच्या खाली कमेंट करायची आहे, रेकॉर्डिंगच्या खाली. तुम्ही जर का क्लास करत आहात तर शेवटी तुम्हाला एक फॉर्म मिळेल शेवटच्या 5 मिनिटात. तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे, गुगल फॉर्म मिळेल तुम्हाला. ठीक आहे? अटुनमेंट जी आहे ती तुमची शेवटच्या दिवशी होणार आहे. म्हणजे पहिली डिग्री तुम्ही कंप्लीट केली याची दीक्षा मिळते तुम्हाला, शेवटच्या दिवशी मिळेल ते. ठीक आहे? रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. PDF नोट्स मिळतील, अफॉर्मेशनच्या नोट्स मिळतील, अपॉर्च्युनिटी टू बिकम अ हिलर. तुम्हाला जर पुढे चालून हिलर बनायचं आहे, लोकांची मदत करायची आहे, पैसे पण कमवायचे आहे, तर तो एक बेनिफिट तुम्हाला इथं होऊ शकतो. दुसऱ्यांना मदत करून एक नवीन अर्निंग चालू करायची आहे, ती पण मदत तुम्हाला इथं मिळू शकते. हील युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तुम्ही स्वतःचं, तुमच्या फॅमिलीचं आणि आसपासच्या लोकांचं जरी आयुष्य बदलू शकलं तरी मला असं वाटतं खूप झालं. येस और नो? मी सुरुवात इथूनच केली होती, की मी माझं आणि माझ्या फॅमिलीचं आयुष्य जरी बदलू शकलो किंवा त्यांचा काहीतरी फायदा करू शकलो तरी खूप झालं माझ्यासाठी. अशी मी सुरुवात केली होती. आणि बघता बघता आज लाखो लोक शिकून गेले आमच्यापासून फ्री ऑफ कॉस्ट. आणि पेडमध्ये काहीतरी 7-8 हजार लोकांना आतापर्यंत पेडमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे? वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता, युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला. ठीक आहे? सागर गारवे लिहिलं की तुम्हाला दिसून जाईल. ओके. पुढे जातो. बूस्ट युअर कॉन्फिडन्स लेवल. जर का तुम्ही असे एखादे व्यक्ती असाल की आतमध्ये खूप काही आहे, पण बया नहीं कर सकता सर, मैं बोल नहीं सकता सर, मला बोलता येत नाही, माझ्या तोंडातून शब्दच निघत नाही. करायचं खूप काही आहे आयुष्यात, आतमधून रोज मेसेज येतो की हे करायचं ते करायचं, पण विश्वास येत नाही स्वतःवर. डाऊट्स येतात की होईल की नाही, फेल झालो तर काय होईल, पैसे कुठून आणू, अशा खूप साऱ्या गोष्टी. सो बूस्ट युअर कॉन्फिडन्स. 6 दिवस, 6 डेज विल चेंज युअर लाईफ. आम्ही लिहिलं होतं तिथं, चेंज युअर लाईफ विथ रेकी. ओके. लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल 6 दिवसामध्ये, कारण एका दिवसात होत नसते हे, 90 मिनिटात तर बिलकुलच होत नसते, आणि 2 तासातही होत नसते. याच्यासाठी तुम्हाला काहीतरी दिवस मेहनत करावी लागते आणि ते देणं गरजेचं आहे. मला सांगा, जर का 6 दिवसाचे 6 तास देऊन आयुष्य जर का थोडं जरी बदल असेल, 10%,
10% जरी बदलत असेल तर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? येस नो? द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? मी तर दिली असते बाबा. मी जर का असं असतो आज, तर मी 6 दिवस काय 60 दिवसही दिले असते आयुष्याचे. कारण आयुष्य फार मोठं आहे हो. 60 वर्षाचं आयुष्य आहे. 60 दिवस दिले तर काय फरक पडते? काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला फक्त, म्हणजे आम्ही तुम्हाला फक्त 6 तास मागतोय तुमचे. ओके. ठीक आहे, त्यातले 20 मिनिटं गेलेले आहेत ऑलरेडी. नाव, व्हॉट इज रेकी? रेकी सुरू करण्याआधी आपण काही गोष्टी बघू. ओके. सो रेकी सुरू करण्याआधी हे सगळे नियम झाले तुमचे. सगळ्यांना आता क्लिअर झालं की रेकॉर्डिंग कुठं मिळेल, प्रश्न कुठं विचारायचे आहे, सगळं झालं क्लिअर. एक नंबर सर्वांनी नोट करून घ्या. 7507 हा कस्टमर केअर नंबर आहे आमचा. काहीही अडचण आली 24 तास कधीही व्हॉट्सअप करा. फोन नाही म्हटलं बरं, मी व्हॉट्सअप करा असं म्हटलं मी. 7507253253. याच्यावर काय करायचं? 24 तास कधीही मेसेज करू शकता. आमची टीम तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. सो रेकी सुरू करण्याआधी मला चॅट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं किती लोक इथे आहेत की ज्यांना रेकी याच्याबद्दल काहीच माहित नाही. त्यांनी टाईप करायचं मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना रेकीबद्दल काहीच माहित नाही? टाईप मी इन द चॅट. बरेच लोक आहेत हो. अरे बापरे. बेसिक पासून सुरुवात करावं लागेल. हेमंत सर तुम्हालाही माहित नाही? बरं. गौरी मॅडम, रिया मॅडम, अनिताजी, सीमाजी, वेस्टीज, सुधाकर, शुभम, योगिताजी, सुधाकरजी, गोकुलजी, मिनलजी. बापरे, खूप लोक आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. समजण्यासाठी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो. फक्त लिसनिंग मोडमध्ये राहा. हॅलो. कुठल्या मोडमध्ये? लिसनिंग मोडमध्ये राहा. यू विल अंडरस्टँड रेकी इन 6 days. ओके. थँक्यू. चला. ठीक आहे. ओके, थांबू शकता तुम्ही. हां, ठीक आहे. चला. सो रेकी सुरू करण्याआधी रेकीला समजून घेणं फार गरजेचं आहे की रेकी काय आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं एका वाक्यामध्ये की जीवन बदलण्याची किंवा जीवन जगण्याची एक कला आहे, एक टूल आहे रेकी. जर का तुम्ही रेकीला तुमच्या जीवनामध्ये आणलं तर समजून चला की तुम्हाला खूप सारे ट्रिमेंडस बदल दिसणार आहेत. खूप सारे ट्रिमेंडस बदल. तुम्ही म्हणाल की अरे ही गोष्ट कधी वाटलं नव्हतं मला होईल आणि ती झाली. magical changes. It is not a magic, but you will feel or you will see the magical changes in your life. I guarantee you. रेकॉर्डिंग वर बोलत आहे आणि ही रेकॉर्डिंग युट्यूबला जाणार आहे पब्लिकमध्ये. ठीक आहे. पण तुम्ही अगदी मनापासून 100% सरेंडर भावनेनं त्या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले एम्प्टी युअर सेल्फ हे आपल्याला शिकायचं आहे. कारण आपण काय काहीतरी धारणा घेऊन आलेलो आहे, काहीतरी भावना घेऊन आलेलो आहे, काहीतरी गोष्टी शिकलेल्या आहोत, खूप सारे कोर्सेस केलेले आहेत. है ना. काही लोकांनी तर एकी पण अटेंड करून बसले असतील आधी. सो काहीतरी आहे आपल्या डोक्यामध्ये. ते पहिले खाली करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नहीं? यस नो? खाली कर दो. उसको खाली कर दो पहले. पहले लर्निंग वाले मोड में आ जाओ. ठीक है. चलो फिर पहले लर्निंग वाले मोड में आ जाओ. आंखें बंद करो सब लोग. डोळे बंद करायचे आहे सर्वांनी. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. ओके. येस. क्लोज युअर आईज केले. व्हेरी गुड. शांत बसायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. काही लोकांनी अजूनही डोळे बंद केलेले नाही. क्लोज युअर आईज. ओके. येस. टेक अ डीप ब्रेथ. शांत बसायचं आहे. डोळे लावायचे आहे. खाली कर दो पहिले खुद को. है ना. बहुत इंपॉर्टंट आहे खुद को खाली करणं. कारण की आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहोत. आपला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या असतील. आपल्याकडे खूप मोठा अनुभव सुद्धा असेल. पण एवढं असून सुद्धा, है ना, एक वाक्य म्हणतो मी नेहमी. माझ्या वाक्याकडे एकदम लक्ष द्या. एवढं असून सुद्धा मी नेहमी म्हणतो कि हमारे ऊपर सरस्वती माता बहुत प्रसन्न है, पर फिर भी पता नहीं क्यों लक्ष्मी ही हमारे घर नहीं आती. नॉलेज खूप आहे हो मला सर. माझ्याकडे डिग्र्या खूप आहे हो सर. पण मुद्दा हा आहे की अजूनही लक्ष्मी काही येत नाही बाबा. है ना. सो किंवा बाकीच्या गोष्टी जे काही असतील ते. ठीक आहे. सो क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. छान एक लांब श्वास घ्यायचा आहे. काही सेकंदासाठी तो श्वास पॉज करायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे बघा असा. हा. रिलॅक्स. 3 वेळा करायचं असं. हा. 2. हा. 3. 3 वेळा
श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. ओके. आणि आता एक चांगल्या दिवसाची, एका चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करत आहोत. त्याच्या सुरुवातीसाठी मी काही सांगेल तेवढं तेवढं आपल्याला फॉलो करायचं आहे. माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. सोबत जे म्युझिकचा आवाज येत आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. जस्ट इमॅजिन अ ब्लॅक बोर्ड इन फ्रंट ऑफ यू. इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर एक छान ब्लॅकबोर्ड लागलेला आहे आणि त्या ब्लॅकबोर्डवर तुम्हाला कुणाचं तरी चित्र दिसतंय. कुणाचं चित्र आहे ते जरा व्यवस्थित बघा. बघा व्यवस्थित कुणाचं चित्र आहे. ते चित्र आहे तुमच्या आईचं. तुमच्या आईला बघू शकता. तिचे छान डोळे आणि तिची सुंदर अशी स्माईल तुमच्याकडे बघून अगदी गोड, अगदी मायेनं ती स्माईल करत आहे. तिला हॅलो म्हणा, नमस्कार म्हणा, हाय म्हणा आणि तिला सांगा, मी काय म्हणतो ते सांगा तिला. अगं आई, आज मी माझ्या नवीन जीवनाची सुरुवात करत आहे. मी एक नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करत आहे आणि मला 100% खात्री आहे की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल घडवून आणणार आहे. मी आज रेकी शिकायला सुरुवात करत आहे. आई, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. आई, तुझा सपोर्ट माझ्यासोबत असू दे. आणि मी जे काही काम हातात घेतोय हे अगदी पूर्णत्वास जाऊ दे आणि 100% हा क्लास मी पूर्ण करावा आणि त्यामधून मला फायदा होईलच, याच्यासाठी तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे. जस्ट इमॅजिन की तुमच्या आईने तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुम्हाला म्हटलं, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि पुन्हा स्माईल करतच त्या ब्लॅकबोर्डवरून तो आईचा फोटो व्हॅनिश झालेला आहे, पुसून गेलेला आहे. आता त्याच बोर्डवर तुम्हाला आणखी एक फोटो दिसतोय. बघा बरं कुणाचा आहे. तुमच्या वडिलांचा फोटो आहे, पप्पांचा फोटो आहे, बाबांचा फोटो आहे. बघा बाबांचे डोळे, वाव, त्यांची सुंदर अशी स्माईल. त्यांना सुद्धा सांगा की पप्पा, बाबा, अण्णा, जे काही तुम्ही म्हणत असाल, आज मी एक नवीन गोष्ट सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे रेकी. आणि मला खात्री आहे की या रेकीमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल घडणार आहे. मला यासाठी तुमचा आशीर्वाद, सपोर्ट याची फार गरज आहे. सो बाबा, प्लीज, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. जस्ट इमॅजिन की तुमच्या वडिलांनी सुद्धा तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जस्ट फील दॅट टच. तो वडिलांचा स्पर्श त्याला फील करा. त्यांची एनर्जी त्याला फील करा. आठवा तो दिवस जेव्हा ते तुमच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत असतील. सो ते तुम्हाला पुन्हा एकदा आजही तेवढ्याच मायेनं आशीर्वाद देत आहे. तो सुद्धा फोटो त्या ब्लॅकबोर्डवरून पुसला गेलेला आहे. नाउ जस्ट सी अँड जस्ट इमॅजिन की त्या ब्लॅकबोर्डवर तुमचे अगदी चांगले गुरु, तुमच्या आयुष्यातले गुरु, ज्यांनी तुम्हाला काहीतरी ज्ञान दिलं आणि इथपर्यंत तुम्ही आले आहात, ज्यांना कुणाला तुम्ही मानत असाल, मे बी ते देव असतील, गुरु असतील, स्वामी असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, कोणीही. जस्ट इमॅजिन की ते तुमच्या समोर उभे आहेत. आता त्या बोर्डवर ते दिसत आहेत. त्यांचे डोळे बघा, त्यांची स्माईल बघा आणि ते अगदी मायेने आणि प्रेमाने तुमच्याकडे बघत आहे. आणि त्यांना सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की मी आज एका नवीन प्रवासाची सुरुवात करतोय.
आणि या प्रवासात मला तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा दोन्हीही गोष्टीची खूप 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 गरज आहे. मला 100% खात्री आहे की मी माझे 100% देईल आणि हा प्रोग्राम पूर्ण करेल. हे माझं कमिटमेंट आहे. पण मला तुमचा सुद्धा सपोर्ट पाहिजे आहे. आणि हात जोडून त्यांना विनंती करा अँड जस्ट इमॅजिन की त्यांनी सुद्धा तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूच वातावरणाप्रती आपल्याला सजग व्हायचे आहे. सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे मनातल्या मनात. आपले मित्र, आपले गुरुवर्य, आपले नातेवाईक, आपले आजूबाजूचे लोक, सर्वांना पटापट आठवायचं आहे. आपले रिलेटिव्स, आपले ऑफिसचे कलिग, आपले बिझनेस पार्टनर, सर्वांना अगदी मनापासून थँक्यू म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कारण ते लोक आहेत म्हणून आपल्या गोष्टी बरोबर सुरू आहेत. सो त्यांना अगदी मनापासून एक ग्रॅटिट्यूड द्या. थँक्यू म्हणा अगदी मनापासून. आणि वातावरणाप्रती सजग व्हायचं आहे. हात पाय हळूहळू थोडेसे मूवमेंट करायचे आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणेन 10 ते 1चं काउंटिंग करेल, 1 म्हटल्यावर तुम्हाला हातावर हात घासून हळूच डोळ्यावर ते हात न्यायचे आहे. डोळ्यांना एनर्जी द्यायची आहे आणि मगच डोळे उघडायचे आहेत. ओके, सो बी रेडी. 10 ते 1 काउंटिंग करणार आहे मी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हातावर हात घासायचे आहे सर्वांनी. आणि हळूच थोडी एनर्जी आल्यानंतर, थोडा हात गरम झाल्यावर आपल्याला डोळ्यावर घेऊन जायचे आहे आणि डोळ्यावरून हात फिरवायचे आहे. आणि तेच हात संपूर्ण बॉडीवरून आपल्याला फिरवायचे आहे. जस्ट संपूर्ण बॉडीवरून ते हात फिरवायचे आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहे. वेलकम बॅक, वेलकम बॅक, वेलकम बॅक एव्हरीबॉडी. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? बी बी काम. पहिले तर येऊन जा बाहेर. ओके, येस. कम कम आउट ऑफ दॅट झोन. सिरियसली, जेवढ्या जेवढ्या लोकांनी सिरियसली अगदी केलं असेल. येस, थँक्यू सो मच अश्विनी जी. आय एम गेटिंग इमोशनल. सो मी एव्हरी वन करतो, त्यानंतर तुम्ही तुमचे कमेंट टाईप करा. येस, प्लीज टाईप युअर कमेंट्स इन द चॅट बॉक्स राईट नाव. आय एम गिविंग यू 30 सेकंद टू टाईप युअर फिलिंग. 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. टाईप युअर फिलिंग अबाउट दिस डे 1. ओके, व्हॉट एव्हर यू फील जस्ट टाईप. आणि तुम्हाला आत्ताच सांगतो मी ॲडव्हान्समध्ये, जेव्हा जेव्हा हे मेडिटेशन होतील पूर्ण 6 दिवसामध्ये, एनी टाइम यू फील की यू वॉन्ट टू क्राय, यू वॉन्ट टू तुम्हाला रडू आलं, तुम्हाला काही वाटलं, बिलकुल एक्सप्रेस होऊन जा. कारण की ही हिलिंग आहे तुमची. लक्षात घ्या, आपल्यामध्ये काही ब्लॉकेजेस असतात. माहिती आहे ना तुम्हाला ब्लॉकेजेस? है ना? माहित आहे ना? येस, नो? ब्लॉकेजेस माहिती आहे ना? हार्टमध्ये ब्लॉकेज आले की हार्ट अटॅक येतो, है ना? हे ब्लॉकेजेस निघण्यासाठी हिलिंग करणं गरजेचं असते. काही लोकांनी लिहिलं आता की मला थोडं इमोशनल वाटलं, काही लोकांनी लिहिलं की मला रडू आलं. सो निघू द्या ते बाहेर, बिकॉज ते कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत तुमच्या आतमध्ये. आणि ते ब्लॉकेजेस तुम्हाला थांबवत आहेत काही गोष्टी करण्यापासून. ते ब्लॉकेजेसच तुम्हाला थांबवत आहेत आयुष्यामध्ये पुढे जाण्यापासून. ते ब्लॉकेजेसच तुम्हाला थांबवत आहे तुमचं रिलेशन अजून चांगलं करण्यापासून, थँक्यू म्हणण्यापासून, सॉरी म्हणण्यापासून. 10-10 वर्ष झाले आपण घेऊन बसलेला आहो राग कुणाचा तरी मनामध्ये. त्याला तर काही फरक पडलेला नाही आहे, पण आपल्या आतमध्ये ब्लॉकेज तयार झालेला आहे हे आपल्याला माहीतच नाही. वारंवार 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 कोणीही भेटलं की आपण तीच गोष्ट सांगतो की अरे 10 वर्ष आधी असं झालं होतं, तुला काय सांगू बाबा, मी खूप काही सहन केलाय माझ्या लाईफमध्ये. अरे बंद करा. है ना? बंद कर दो ये अभी. क्योंकि इसके वजह से हम ही हमारे अंदर ब्लॉकेज क्रिएट कर रहे हैं, मोर एंड मोर, मोर एंड मोर, मोर एंड मोर. आणि तेच शिकणार आहे आपण या 6 दिवसामध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. येस, थँक्यू सो मच आरतीजी. येस, ऑब्व्हियसली येणारच ना, आईची आठवण येणारच ऑब्व्हियसली. आणि यायलाच पाहिजे, है ना? आजच्या या धकाधकीच्या जीवनात आई वडिलांसाठी वेळ तरी आहे का आपल्याकडे? आहे की नाही? आपल्याकडे हा शब्द वापरला मी.
तुमच्याकडे नाही म्हटलं मी, आपल्याकडे. म्हणजे मी स्वतःलाही इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो पुढचे 6 दिवस अगदी इमानदारीने आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, कुठल्याच प्रकारचं कुठलीच गोष्ट हाईड न करता. सो आमची हीच इच्छा आहे की तुम्ही सुद्धा अगदी तेवढ्याच इमानदारीने इकडे राहावं. म्हणजे दोन्ही इमानदारी जर का जवळ आल्या तर ती एक चांगली एनर्जी क्रिएट होईल, आहे की नाही? येस, नो? ओके. सो हसत खेळत हा क्लास तुमचा होणार आहे, डोंट वरी अबाउट इट. सो चला आपण पुढे जाऊया. येस, येस, येस. येस, आय अंडरस्टँड काही लोकांचे आई वडीलही नसतील, पण आई वडिलांच्या भूमिकेतलं कोणीतरी तर असेल ना आता, येस, नो? तर त्यांना तुम्ही बघू शकता. तुमचे मोठे भाऊ असतील, तुमची वहिनी असेल, है ना, काका काकू असतील, मावशी असेल, कोणीतरी तर असेल हो. असं नाहीये आई वडील गेले, त्यांचा अंश कुठेतरी ते सोडून गेले असतील. येस, नो एव्हरीबॉडी? है ना? चलो फिर आगे बढ़ेंगे आज के दिन में. ठीक है. सो सर्वात पहिले स्वतःला खाली करणं गरजेचं असते, जे की आपण आता केलं आहे. खाली कर दो, खुद को खाली कर दो. कुछ नहीं है मेरे पास, कुछ नहीं हूं मैं. है ना? जेव्हा कधी असं वाटेल ना, कधी पण भविष्यात, की मैं बहुत कुछ हूं, बस एक बार सोच लेना. एक बार वो बोलते हैं ना कि एक बार शमशान चले जाना, फिर समझ जाएगा कि कौन है भाई तू. कुछ नहीं है तू, तेरे ऊपर और 1000 लोग हैं, और उनके ऊपर भी 1000 लोग हैं. सो हम कुछ नहीं है. ही जो जेव्हा आपल्यामध्ये येईल ही गोष्ट आहे ना, तेव्हा कदाचित आपण थोडंसं जमिनीला टेकू, असं मला वाटते. आणि आत्ता या भागदौडच्या जिंदगीमध्ये मुंबई पुण्यातले भरपूर लोक असतील इकडे बसलेले, मला असं वाटते. मी पण पुण्यातच राहतो. पण आजच्या या भागदौडच्या जिंदगीमध्ये आपण एवढं धावत आहोत, एवढं धावत आहोत, की आपल्यालाही कधी कधी समजत नाही की धावत क्यों क्यों भाग रहे हम. ये भाग रहा, वो भाग रहा, हम भी भाग रहे. अरे कशाला पण, कशाला? सो माझा एक मंत्र लक्षात ठेवा, डे वनचा मंत्र हा आहे की रुक जाओ. काय मंत्र आहे? रुक जाओ. थोड़ा सा रुक जाओ, 6 दिन के लिए थोड़ा सा रुक जाओ, 6 घंटे के लिए रुक जाओ. है ना? सो 6 दिन के लिए थोड़ा सा रुक जाओ. रुक के तो देखो यार, रुक के तो देखो. है ना? माणूस आहे की नाही, माणूस. ऐकून घ्या, आज मी काय सांगतो, खूप महत्वाच्या गोष्टी सांगतो. माणूस थांबायला तयारच नव्हता हो. डोकं फिरलं ना देवाचं एक दिवस. असं का? मर्सिडीज पाहिजे, बीएमडब्ल्यू पाहिजे, जेट पाहिजे, हे पाहिजे, सिंगापूरला जातो, मलेशियाला जातो, ढमकं जातो, टमकं. थांब 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 थांब. त्यांनी लावून टाकलं ना लॉकडाऊन एका मिनिटात. सगळे जण जागेवर. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री? ऐकतच नव्हता माणूस. तो म्हणे मी विमान बनवलं आणि मी हे अरे तू काहीच नाही बनवलं. एका मिनिटात तुला घरी बसवलं मी. कोणी? मी नाही बरं, देवानी हो. एका मिनिटात घरी. कोणी असू द्या, तो धीरूभाई अंबानी असू द्या, की त्याचा पोरगा असू द्या, मुकेश असू द्या, की तो कोणी असू द्या ना हो. घरी डायरेक्ट, दार बंधन, घराच्या आतमध्ये. केलं की नाही? मग सगळ्यात मोठा कोण? कोण सगळ्यात मोठा? हा, दिलं तुम्ही मनात उत्तर बरोबर. एकदम बरोबर. तोच आहे सगळ्यात मोठा. ठीक आहे. तुम्हाला जर तुमच्या डेली लाईफमध्ये कोणी, है ना, काय म्हणतात त्याला, धाक दाखवत असेल, भीती दाखवत असेल, की हा हे नाही केलं तर असं होऊन जाईल त्याचं, त्याला म्हणायचं, मनातल्या मनात म्हणायचं बरं, तोंडावर नाही. काहीच नाही बाबा, तुझ्यावर तो आहे आणि तो माझ्यासोबत आहे, बस मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. ठीक है. ओके. सो आर यू ऑल विथ मी? जस्ट शो युअर हँड एव्हरीबॉडी. स्पॅरो जी, शो युअर हँड. यस, 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 एवरीबॉडी. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. गुड, गुड, गुड. चलो आगे बढ़ेंगे अभी. ठीक है, अभी खाली कर दिया, कुछ चीजें समझ भी ली. अभी थोड़ा सा आगे बढ़ेंगे. चला. सो आज आपण रिकी नाही शिकणार आहे बरं का. आज आपण फक्त काय बघतोय? इंट्रोडक्शन बघतोय. सो आता काहीही होऊ द्या लाईफ मध्ये, हा मंत्र अजून एक दुसरा मंत्र. पहिला मंत्र काय आहे? रुक जाओ. ठीक आहे, लिहून घ्या, लिहा डायरी मध्ये लिहा, पेन घ्या पटापट. पहिला मंत्र काय आहे? रुक जाओ. पहिला मंत्र काय आहे? रुक जाओ. टाईप करा चॅटबॉक्स मध्ये, ज्यांच्याकडे पेन वही नाही. वही पेन घ्या, वही पेनने लिहा, रोज लिहा. दुसरा मंत्र काय आहे? इट्स ओके जिंदगी. दुसरा मंत्र काय आहे? इट्स ओके जिंदगी. सुबह उठे, सकाळी सकाळी उठलो, दाराच्या बाहेर गेलो, बघितलं दरवाजा उघडला, बघितलं तर बाहेर दुधाचं पॅकेटच नाही टाकून गेला दूधवाला आज. डोकं खराब होण्याच्या आधी तेव्हा काय म्हणा? इट्स ओके जिंदगी. होताही आहे, खाली जाऊन घेऊन येतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सकाळी सकाळी उठले, मस्त छान तयारी केली. थोडासा उशीर झाला ऑफिसला, 10 मिनिटं. घाईघाईत उतरले खाली.
पायऱ्याने उतरले, लिफ्ट जवळ गेले तर लिफ्ट बंद होती, लाईन गेली होती. मग आपल्याला पायऱ्याने उतरावं लागलं. खाली गेले, खाली गेले, खिशातून चाबी काढायचा प्रयत्न केला गाडीचा, तर पाहिलं की चाबीच खिशात नाही. खूप राग आला. इट्स ओके, जिंदगी होता ही है. बायकोला फोन करा लगेच, नाही तर नवऱ्याला फोन करा आणि म्हणा चाबी फेक खाली. ठीक आहे. चाबी आली कशी तरी, गाडीला चाबी लावली, गाडीवर बसून सेल्फ मारला, तर बघितलं की मागचं टायरच पंक्चर आहे. अजून राग आला की पहिलेच उशीर झालेला आहे, त्याच्यात हे काय लफडे चालू आहे नवी. तिथे म्हणा इट्स ओके, जिंदगी होता ही है. गाडी स्टँडवर लावा, खिशातून मोबाईल काढा, ओलाचं उबरचं ऍप ओपन करा आणि ऑटो बुक करा किंवा कार बुक करा, जे काही आहे ते. खिशातून मोबाईल काढला, ओला उबर बुक करण्यासाठी, बघितलं की मोबाईलची बॅटरीच डाऊन आहे. अजून जास्त डोकं खराब झालं. अरे यार, पहिलेच ऑफिसला, आणि तेवढ्यात बॉसचा फोन आला, कुठे आहेस तू. त्याला म्हणा सर इट्स ओके जिंदगी, येतच आहे मी. आज थोडा उशीर होईल, जमलं तर हाफ डे लावून टाका, पैसे नाही भेटले चालते. येस और नो. इझी आहे का? इझी आहे का? रिएक्ट होने से पहले थोड़ा सा रुक जाओ, थोड़ा सा रुक जाओ. देखो जिंदगी और आसान होती जाएगी. ठीक है. हे शिकणार आहे आपण. दुसरा मंत्र काय आहे? इट्स ओके जिंदगी. कमी जास्त गोष्टी होणार आहेत. तुम्ही जो विचार करणार ते होणार नाही. तुम्ही म्हटलं 2 वाजताची मीटिंग आहे, बरेच लोकांनी मेसेज केला, सर टाइम चेंज होऊ शकत नाही का? सकाळी नाही भेटत का? संध्याकाळी नाही होत का? मी म्हटलं इट्स ओके जिंदगी, रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, कधी बघा तुमच्या मनाने. सकाळी 4 वाजता बघा, सकाळी 5 वाजता बघा. तरी लोक म्हणतात नाही सर, आम्हाला लाईव्ह अटेंड करायचं आहे. असं नसते. लाईफ मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. माझा एक मित्र होता फार छान, म्हणजे आहे अजूनही. त्यांनी माहित नाही, असंच लिहिलं होतं त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, लाईफ, नाही त्यांनी काय लिहिलं होतं, ऍडजस्टमेंट इज लाईफ. आयुष्य जे आहे ना, ही काय आहे, ही ऍडजस्टमेंट आहे. आणि ती जो व्यक्ती शिकला ना, त्याला काहीच गोष्ट भारी नाही वाटत. काहीही झालं त्याच्या आयुष्यात, तरी तो काय करतो? स्माइल करतो. सो हाऊ मेनी पीपल फॉलो दिस 2 रूल फ्रॉम टुडे? पहिला रूल काय आहे? रुक जाओ. दूसरा रूल काय आहे? इट्स ओके जिंदगी. कुछ भी हो जाए इट्स ओके. ठीक आहे यार, इट्स ओके, ठीक आहे, हो जाएगा. 5 मिनिटं उशिरा का, झूम लिंक जॉईन नाही होत का, काही हरकत नाही, मी रेकॉर्डिंग पाहून घेईन. झूम जॉईन केलं, नेट संपलं, काही हरकत नाही, रेकॉर्डिंग पाहून घेईन. ठीक आहे. ओके, पण बघा. सो दुसरा रूल आहे इट्स ओके जिंदगी. नेक्स्ट, वी बिकम व्हॉट वी थिंक. लक्षात घ्या, आपण तेच आहोत जे आपण विचार करतो. याचा मी प्रूफ देतो तुम्हाला. किती लोक पाहायचं राईट नाव? ओके. सो स्विच ऑन युअर व्हिडिओज एव्हरीबडी. हँड रेस करून काय बरोबर ठेवले काही 5-6 लोकांनी, काही समजत नाही मला. प्रश्न विचारायचे का तुम्हाला? नंतर विचारा प्रश्न. प्रश्न विचारण्याची काही फॅसिलिटी नाही आपल्याकडे सध्या तरी. ओके, 200-300 लोक आहेत इकडे, आता नाही सध्या नाही. हम्म. ऐका, फक्त ऐका, पहिला दिवस फक्त ऐकायचा आहे. स्विच ऑन करू व्हिडिओ. ओके. शो मी युअर हँड लाईक दिस एव्हरीबडी. येस, दिस क्लास इज फॉर यू, हा, इट इज नॉट फॉर अस. आमचं रोजचंच काम आहे. रोज आम्ही 1000 लोकांना शिकवत असू, 200-200, 200-200. सो इट इज फॉर यू, इट इज फॉर युअर बेटरमेंट. हमारा जो होना था वो हो चुका, और जो हो रहा है वो हो रहा है. प्रोफाईल बघून घ्यायची जाऊन इंस्टाग्रामची. ठीक आहे ना, तर समजून जाईल तुम्हाला. मी इंट्रोडक्शन देत नाही. सो नाउ लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली, की वॉट वी बिकम, वॉट वी थिंक वी बिकम. हम वही बनते हैं जो हम सोचते हैं. प्रूव्ह करून दाखवतो 2 मिनिटात. बघायचं? बघायचं? चला बघू. बघा, दिवसातून 10 वेळा आपण वेगवेगळे विचार करतो, आणि त्याच्यामधले आहे ना 95% विचार आपण हे करतो की ये नहीं होगा, वो नहीं हो सकता, और ये तो होना ही नहीं है. आणि आपल्या आसपासचे जे लोकही असतात ना, म्हणजे तुमच्या आसपास जरा बघा, तुम्हाला असे लोकच जास्त दिसतील की जे म्हणतील, तुम्ही काही म्हटलं की अरे यार ये करणार, अरे नाही वो काय होता है करते, अरे ते होत नसते, अरे ते असं नसते. ना बोलने वाले ज्यादा दिखेंगे हमें. येस नो एव्हरीबॉडी. अहो मी त्याच्यातलाच आहे. मी तुमच्याकडूनच इथपर्यंत आलो आहे, तिकडूनच इकडे आलो मी. मी काही काही वर्ष आधी तिकडे बसलो होतो जिथे तुम्ही बसले, आणि तिकडून मी आता इकडे बसलो आहे. तर मला माहित आहे असंच होते, हे सर्वांसोबत होते की नाही. पण आता मुद्दा काय असते माहित आहे का? आपल्याला तिथून उठून इकडे यायचं असते. किती लोक उठून यायसाठी तयार आहेत? रेडी? हातही वर करत नाही तुम्ही, तर काय तयार आहे तुम्ही? जरा हात तर वर करा.
है ना, इधर तो हम हाथ नहीं उठा रहे तो उठ के कहाँ आएंगे सर, हमें तो हाथ उठाना जान पे आ रहा है ना, हाथ तो उठाओ। हाउ मेनी पीपल आर रेडी, हाँ, हात उठाएंगे तब वहां पे कुछ मूवमेंट होगा. सो दिवसातून 95% गोष्टी आपण निगेटिव्ह बोलतो, ऐकतो आणि करतो. मानो या ना मानो, दिवसातून 95% गोष्टी आपण बोलतो, ऐकतो आणि करतो. कधी कधी जाणून बुजून करत असू, कधी कधी न जाणता करत असू. कधी कधी जाणून बुजून करत असू, कधी कधी न जाणता करत असू. आणि म्हणूनच आपण जो विचार करतो तसे आपण बनतो, याचा मी प्रूफ देतो तुम्हाला. चला, तुमच्या आसपास एकदा नजर फिरवा, पूर्ण रूम मध्ये नजर फिरवा, आणि जे जे वस्तू दिसते ते प्रत्येक वस्तू बघून घ्या. काय काय दिसते बघा, आणि तिचा कलर बघा, कलर कुठल्या कलरची आहे ते बघा. रंग, रंग, इंग्लिशमध्ये रंग म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये रंग बघून घ्या, मराठीत कलर बघून घ्या. आसपास काय काय आहे तर कम्प्युटर असेल, पंखा असेल, फॅन असेल, काही व्हाईट बोर्ड असेल, काही पुस्तकं असतील, काही खुर्ची असेल, चेअर असेल मराठीमध्ये, काही अजून जे काय असेल ते सगळं बघा, आणि त्याचे कलर बघा, कलर, रंग बघा, रंग. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहे त्याचा पण कलर बघा. वेस्टीज वाले सर, तुमचं नाव काय, काय माहित, नाव चेंज करा सर, तिकडे तुमचं नाव पूर्ण लिहा तिकडे. हा, बघितलं, बघितलं सर्वांनी. प्रूफ दाखवतो, जो सोचते वो कैसे बनते हैं हम. चला बंद करा आता डोळे. क्लोज युअर आईज. एव्हरीबडी क्लोज युअर आईज. मी पण बंद केले बघा. क्लोज युअर आईज. हा, आता मी जे जे सांगतो ना त्या 3-4 गोष्टी फक्त आठवण्याचा प्रयत्न करा. हम्म, सांगू? येस. पहिली गोष्ट, काळ्या कलरमध्ये काय काय दिसलं ती प्रत्येक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा. हो, काळ्या कलरमध्ये, ब्लॅक, मराठीमध्ये ब्लॅक कलरमध्ये काय काय दिसलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. आठवलं, हा, व्हेरी गुड. नेक्स्ट, रेड कलर म्हणजेच लाल कलरमध्ये काय काय दिसलं, कुठली कुठली वस्तू दिसली ती आठवण्याचा प्रयत्न करा. पुस्तकाचं कवर दिसलं असेल, हेडफोन्स दिसले असतील, एखादा पेन दिसला असेल, एखादी उशीचं कवर दिसलं असेल, एखादा कर्टन दिसला असेल म्हणजे पडदा, एखादा दरवाजाचा कलर दिसला असेल, बटन दिसलं, काहीतरी दिसलं असेल लाल कलरचं, ते आठवण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, ब्लू कलरचं काय काय दिसलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. ब्लू, ब्लू कलरचं काय काय दिसलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. काय काय दिसलं, पेन दिसला असेल, वही दिसली असेल, काय काय दिसलं आठवण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, येल्लो कलरमध्ये काय दिसलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. येल्लो, येल्लो म्हणजे पिवळा. येस. नंबर 5 आणि शेवटचं, हिरव्या कलरमध्ये म्हणजेच मराठीत ग्रीन कलरमध्ये काय काय दिसलं ते आठवण्याचा प्रयत्न करा. बघा काय काय दिसलं. व्हेरी गुड. ठीक आहे, डोळे उघडा, आणि त्या वस्तू तिथेच जागेवर आहेत का ते बघा बरं एकदा. पुन्हा एकदा बघा जागेवर आहेत का, कुठे गेल्या नाही त्या, फक्त चेक करा. आहेत ना, हा. आता का बरं सांगितली ही ऍक्टिव्हिटी? अशी मी रोज एक ऍक्टिव्हिटी सांगणार तुम्हाला. या ऍक्टिव्हिटीचा अर्थ असा आहे कि आप जो सोचते हो वहां पे आपका माइंड जो है वो फोकस करता है. वेअर, मराठीमध्ये सांगतो, वेअर युअर फोकस गोज युअर एनर्जी फ्लोज. आता हे एक वाक्य, याचं किती मोठं महत्व आहे तुम्हाला सांगतो मी. हा, मला पहिले ते 2 वर्ष समजलंच नव्हतं हे वाक्य काय आहे. की वेअर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज म्हणजे काय? म्हणजे जिथं तुमचा फोकस जातो ना तिकडे तुमची पूर्ण बॉडीची एनर्जी फ्लो होते, आणि त्या गोष्टीला यश मिळते किंवा अपयश मिळते, वॉट एव्हर. मग आता तुम्ही जर का निगेटिव्ह गोष्टीकडे तुमचा फोकस असेल ना तर तिकडे तुमचा एनर्जी फ्लो होईल आणि ऑटोमॅटिक ती गोष्ट वाढेल. काय म्हणतो मी? ती गोष्ट वाढेल. इफ यू फोकस ऑन प्रॉब्लेम, प्रॉब्लेम विल बिकम बिगर अँड बिगर अँड बिगर. इफ यू फोकस ऑन सोल्यूशन, सोल्यूशन विल बिकम बिगर अँड बिगर अँड बिगर. सो आज से किस पे सोचोगे मेरे भाइयों और बहनों? हाँ, सॉल्यूशन पे या प्रॉब्लम पे? अरे सर यही तो सोच रहे हैं सर, यही तो सुन रहे हैं कितने दिन से हम. मुद्दा हाच आहे की आपण ह्या गोष्टी याच्या आधी ऐकल्या आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय रिपीट करून, हा 6 दिवसाचा प्रॅक्टिकल क्लास आहे. फक्त ज्ञान ऐकायला यायचं नाही इकडे, नाहीतर काहीच होणार नाही. हा सागर गारवे गेला की कोणीतरी दुसरा सागर गारवे पकडून आणाल तुम्ही, कोणीतरी तिसरा आणाल तुम्ही, कोणीतरी चौथा आणाल तुम्ही. तुम्ही तेच राहणार आहे. गुरु चेंज मत करो, खुद को चेंज करो. बजाव टाली. गुरु चेंज नाही करायचा आहे, स्वतःला बदलायचं आहे. मुद्दा तोच आहे, ऍक्शन.
ऍक्शन मध्ये यायचं आपल्याला. किती लोक ऍक्शन मध्ये येतील आता सांगा बरं? हा, व्हेरी गुड. सो जिथं जिथं आपला फोकस जातो तिकडे तिकडे आपली एनर्जी फ्लो होते, आणि जिकडे जिकडे आपली एनर्जी फ्लो होते ऑटोमॅटिकली ती गोष्ट वाढते. म्हणून आयुष्यात जे पाहिजे त्याच्यावर एनर्जी फ्लो करायला शिका. ते कसं शिकायचं ते मी सांगतो एका मिनिटात तुम्हाला, काळजी नका करू, है ना. पुढचा टॉपिक होऊ द्या. ओके. उद्यापासून लिहून घ्या डायरीमध्ये पटकन. लिहा डायरीमध्ये पटकन. उद्यापासून रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटं फक्त. किती? 5 मिनिटं पुढचे 21 दिवस. किती मिनिटं? 5 मिनिटं पुढचे 21 दिवस. रोज सकाळी उठल्यावर आता काही लोक याच्यातही प्रश्न विचारतील, सर आंघोळ केल्यावर लिहायचं की आंघोळ बिना आंघोळीचं लिहायचं? अरे बाबा, कसंही लिही पण लिही. काय? कसंही लिही पण लिही तू. तू कमीत कमी लिही, तू प्रश्न नको विचारू. उठल्याबरोबर डायरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये लिहायचं की मला काय पाहिजे माझ्या आयुष्याकडून. रोज. हे बघा इथं डायरी आहे माझी. हा, मी फक्त काही लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण काम नाही बरं आपलं. हे बघा, हे इथं डायरी आहे. हे बघा इथं लिहिलेलं दिसते का? दिसते का? हे येलो कलरची डायरी दिसते ना? हा. तर रोज उठायचं आणि लिहायचं. काय काय लिहायचं? मला काय पाहिजे. आता त्याच्यातही काही लोकांचे प्रश्न, सर ते पॉझिटिव्ह लिहायचं प्रेझेंट टेन्स मध्ये, फ्युचर टेन्स मध्ये, कोणत्या अजून कोणत्या टेन्स, 12 टेन्स मध्ये? तुम्हाला जसं लिहिता येते तसं लिहा पहिले. बाकी मी उद्या परवा सांगतोच कसं लिहायचं, ठीक आहे? जसं लिहितंय तसं लिहा. तुम्हाला असं वाटते ना मला गाडी पाहिजे, असं लिहून टाका तिथं. शक्यतोवर ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचे असते की मला गाडी मिळालेली आहे, किंवा आता माझ्याकडे ही गाडी आहे XYZ, किंवा आता माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहे, असं लिहायचं असते. पण तुम्हाला जसं जमेल तसं लिहा. उद्यापासून रोज सकाळी उठल्यावर लिहिणार का? येस नो? काय करायचं सगळ्यात पहिले ते लिहायचं. डायरी घ्यायची, पेन घ्यायचा. आता कोणता पेन? कोणताही चालते, काळा, हिरवा, निळा, पिवळा, कोणताही. आणि कोणतीही डायरी घेऊन पहिले लिहायला सुरुवात कर. नंतर पाहू आपण कोणती डायरी कोणती. एका दिवशी लिहायचं का? एका दिवशी नाही, 21 दिवस लिहायचं. आणि कमीत कमी 10 गोष्टी काढा अशा. मी तर म्हणतो 100 काढा, पण 10 काढला तरी चालते. 10 गोष्टी अशा काढा की ज्या तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आयुष्यात. ठीक आहे ना? काही लोकांना फक्त सुख शांती पाहिजे असेल तरी लिहा. काही लोकांचे लग्न होत नाही का? मागच्या बॅच मध्ये एक मुलगा होता. तो म्हणे सर माझं लग्न होत नाही, ते लिहू का? म्हणे. म्हटलं लिही, बिंदास लिही तू, भेटून जाईन तुला पोरगी. अरे जिथं फोकस जाईल तेच येईल ना बाबा लाईफ मध्ये. येस और नो? हाऊ मेनी टाइम्स राईट? एकदा. एक वाक्य एकदा लिहायचं. 10 वाक्य 10 वेळा बस. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक वाक्य एकदा, 10 वाक्य 10 वेळा बस. आणि खाली काय लिहायचं त्याच्या? थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काय लिहायचं? 3 वेळा लिहायचं असं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्याचा अर्थ होते धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके. रोज चालू करा हे. उद्या आणि परवा सांगेल तुम्हाला की याचं अजून बेटर कसं लिहायचं. ठीक आहे? आता फक्त चालू करायचं. 100 गोल लिहा तुमच्या लाईफ मधले आज बसून रात्री. की अशा कोणत्या 100 गोष्टी आहेत की ज्या मला पाहिजे म्हणजे पाहिजे, चाहिये तो चाहिये. अशा कोणत्या गोष्टी आहेत? फॅमिलीला फॉरेन ट्रिप करायला न्यायचं असेल, काही छोटं मोठं काही काम असेल, काही पण असू शकते. कोणाच्या डोक्यात काही असू शकते. कोणाला ऍपलचा फोन. मागच्या वेळेस एक मुलगा आला होता चांगला, 16-17 वर्षाचा होता. त्याला मी विचारलं काय पाहिजे. तो म्हणे सर मला ऍपलचा फोन पाहिजे म्हणे. म्हटलं यार बहुत ही छोटा ड्रीम आहे तेरा, चल कोई बात नाही. पण लिही म्हटलं तू. ठीक आहे? तर काही असू द्या, लिहा, लाजू नका. ठीक आहे? चला. ओके. सो फोकस एका ठिकाणी आणण्यासाठी याची पहिले सुरुवात करा. चला पुढे जाऊ आपण. आपल्याकडे वेळ कमी आहे, 1 तासाचा वेळ आहे. ठीक आहे? लक्ष देऊन ऐका. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस हे 2 माइंड असतात आपल्या प्रत्येकाकडे. माहिती आहे ना सर्वांना? कॉन्शियस आणि सबकॉन्शियस सर्वांना माहित असेल. कोणाला माहित नसेल तर काही हरकत नाही, मी सांगून देतो. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस हे 2 माइंड असतात. एकाच एक्सप्लेनेशन देतो याचं कॉन्शियस सबकॉन्शियसचं, की काय असतात. खूप हे अर्ध्या घंट्याचं लेक्चर आहे, पण याला मी एकाच वाक्यात सांगतो. कॉन्शियस म्हणजे तो माइंड. हॅलो, लिसन टू मी एव्हरीबॉडी. लिहिणं बंद करा. कॉन्शियस म्हणजे तो माइंड जो आत्ता मला ऐकत आहे. मी जे बोलतोय ते शब्द तुम्हाला समजतात, तुम्ही ऐकत आहात, तो आहे कॉन्शियस. आणि सबकॉन्शियस कोणता आहे माहित आहे? जेव्हा ही मीटिंग बंद होईल, तुम्ही तुमचे कामं कराल, आणि रात्री जाऊन असं बेडवर पडले तुम्ही, की मग तुमच्या डोक्यात सागर गारवे चालू होईल दुसरा. त्याला म्हणतात सबकॉन्शियस. सबकॉन्शियस काय करतो माहित आहे का? तुम्ही दिवसभर केलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला रिपीट करतो. त्याच्यामधल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ते स्टोअर करतो, कुठल्या कामाच्या नाही त्या डिलीट करतो. सबकॉन्शियस हा 24 तास चालत असतो. किती? 24 तास. झोपलेले असले तरी सबकॉन्शियस चालू आहे तुमचा. पण कॉन्शियस तुम्ही जागे आहे तेव्हाच चालू आहे. याचं पण एक उदाहरण देतो खूप छान, तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो.
बऱ्याचदा आपण एखाद्या रस्त्यावरून जातो. आपल्याला असं वाटते की आपलं लक्ष नाही, पण आपला सबकॉन्शियस त्या रस्त्यावरची प्रत्येक गोष्ट बघत असतो. आणि कधीतरी मग आपण घरी येतो. समजा रस्त्याने आपण एखादं मिठाईचं दुकान पाहिलं, पण आपण नाही पाहिलं, ते आपल्या सबकॉन्शियसनं पाहिलं. आणि घरी आल्यावर कोणीतरी विचारलं, हो इथं जवळपास चांगलं मिठाईचं दुकान कुठं आहे? मग आपण असा विचार करतो, कुठं आहे गड्या? आणि मग तो सबकॉन्शियस सांगतो आपल्याला की अरे ते याच्या बाजूला तिकडे आहे. मग आपण म्हणतो की मला असं वाटते हे 3 दुकानं आहे ना त्याच्या बाजूला आहे. असं जर का तुमच्या तोंडातून कधीतरी निघालं असेल तर समजून घ्या की तुमचा सबकॉन्शियस चालू आहे. जसं सर्वांचं चालूच आहे. सर्वांचं चालूच आहे, मी गंमत करत आहे. सो तो आहे सबकॉन्शियस. समजलं का तुम्हाला? म्हणजे सबकॉन्शियस माइंड मधून कुठलीच गोष्ट तुम्ही लपवू शकत नाही किंवा लपतच नाही. तर तुम्ही एक छोटं जरी वाक्य बोलत असाल, एक छोटं वाक्य, तरीही ते तुमचा सबकॉन्शियस पकडतो आणि त्याला हे नाही समजत की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. तो प्रत्येक गोष्टीला काय समजतो? राईट. तुम्ही म्हणाल की मी हे करू शकत नाही, तो म्हणतो राईट तथास्तु. तुम्ही म्हणाल की मी हे करू शकतो, तो म्हणतो राईट तथास्तु. तर काय सांगाल आता तुम्ही? सांगा बरं. आणि 95% कामं तुमचे, 90 to 95% कामं तुमची सबकॉन्शियसमुळे होतात, लक्षात घ्या. कॉन्शियसमुळे नाही. त्यामुळे सबकॉन्शियसला ट्रेन करणं फार गरजेचं आहे. आणि ते आपण शिकणार आहोत पुढच्या 6 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल की 6 दिवसात काय काय शिकवणार आहे सर तुम्ही? काळजी करू नका, तो आमची जबाबदारी आहे. ठीक आहे, सर्व काही शिकवून देऊ. ओके, चलो आगे बढे. मी म्हणतो याच्यानंतर कॉन्शियस सबकॉन्शियस समजला एका वाक्यात. जो तुम्हाला आत्ता ऐकतोय तो कॉन्शियस, जो आता बोलतोय मी बोलतोय कॉन्शियस, सबकॉन्शियस तो जो याच्यावर प्रोसेस करेल नंतर. ठीक आहे, जो आता पण ऍक्टिव्ह आहे आणि नंतर रात्री पण ऍक्टिव्ह राहील. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट वी स्पीक टू अवर सेल्फ. हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण आपल्या स्वतःशी, हॅलो, येस येस येस, हा, व्हॉइस गेला होता. इट्स ओके जिंदगी असं म्हणायचं. व्हॉइस गेला होता की नाही? इट्स ओके जिंदगी. इकडे इंटरनेट गेलं होतं ना आमचं, मग आम्ही म्हटलं इट्स ओके जिंदगी, लगेच आलं ते वापस. तसं तुम्ही म्हणायचं इट्स ओके जिंदगी. सर गायब झाले का? येतीलच थोड्या वेळात. इट्स ओके जिंदगी. ठीक आहे. सो वर्ड इज पॉवर अँड पॉवर इज वर्ड. जे तुम्ही बोलता ना, हे पॉवर आहे याच्यामध्ये. एक सांगतो तुम्हाला कशी पॉवर आहे. तुम्ही तुमच्या जे पुत्र असतात, तुमचे जे म्हणजे मुलं बाळा आहेत, त्यांना आपण नेहमी काय देतो? आशीर्वाद देतो. काय म्हणतो आपण त्याला? मोठा हो, सुखी हो. शब्दात पॉवर आहे. खूप मोठी पॉवर आहे. दाखवू का तुम्हाला पॉवर? बघायची का पॉवर? हा, चला डेमो डेमो. आपण डायरेक्ट डेमो करत असतो. 3 इडियट्स मूवी पाहिला ना तुम्ही? तो काय म्हणते? डेमो बताओ, हम सीधा डेमो दिखाते है. हा, म्हणा आता. मी माझ्या माझ्या मागं मागं म्हणा, अनम्यूट नका करू, फक्त माझ्या मागं म्हणा. हम्म. माझ्या आयुष्यात फार चॅलेंजेस आहे. म्हणा म्हणा म्हणा, माझ्या आयुष्यात फार चॅलेंजेस आहे. माझे रिलेशन्स फार वाईट आहेत, खराब आहेत. ओके. आता स्वतःची बॉडी बघितली तुम्ही हे वाक्य म्हणताना? स्वतःचे एक्सप्रेशन बघितले? माझे तर बघितलेच असतील ना. स्वतःचे बघा कॅमेरामध्ये. माझ्या आयुष्यात फार प्रॉब्लेम आहे. माझ्या रिलेशनशिपमध्ये फार प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे पैसाच नाहीये. झालं 3 वाक्य. आता हेच 3 वाक्य आपण पुन्हा रिपीट करू. माझं आयुष्य फार सुंदर आहे. माझ्या आयुष्यातले रिलेशन एक नंबर आहेत. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मला खूप प्रेम करतात लोक. माझ्याकडे पैसा, अरे बापरे, पैसाच पैसा आहे. रोजच पैसा येतो माझ्याकडे, सगळीकडून येतो माझ्याकडे पैसा. आता पहिले 3 वाक्य आणि आताचे 3 वाक्य, वेळ सारखाच लागला का हो म्हणाल? सांगा बरं. येस नो एव्हरीबॉडी, शो मी युअर हँड. वेळ सारखाच लागला. टाइम वही लगा है. लेकिन एनर्जी चेंज हुआ क्या आपका? एनर्जी चेंज झाली का? रेकॉर्डिंग बघून घ्या. जे म्हणतात ना आवाज गेला, रेकॉर्डिंग बघून घ्या नंतर. एनर्जी चेंज झाली. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य बोलले की माझ्यावर लोक प्रेम करतात, हे जेव्हा तुम्ही म्हटलं तेव्हा बघा कसे गोड हसले तुम्ही. म्हणा बरं एकदा. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणा बरं एकदा. हा, पहा कसे गोड हसले. बघा बघा बघा, जरा फोटो काढा जरा एक. हा. आणि जेव्हा तुम्ही म्हणता, अरे काय हे माझ्या सासूचं माझ्यासोबत जमतच नाही, माझी जाऊ तर अशीच आहे, माझा ढमक्या तर तसाच आहे, माझा नवरा तर मला वेळच देत नाही, असं म्हणा बरं. पहा बरं कसे. अहो बायकांना माझं सांगणं आहे. हॅलो, ऐका. माझ्या बहिणींनो, मोठ्या लहान जे कोणी असाल तुम्ही, तुमची सुंदरता याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही ते वरून फेरन लवली लावून काय फायदा नाही. सुंदरता कहाँ से आती है? कहाँ से आती है? अंदर से आती है भैया. आपण मोठे इकडे ते हे लाव ते लाव काही नसते होत त्यांनी. हसा बरं एकदा. तुम्ही स्माइल करा बरं. करा बरं असं. बघा कसे दिसता तुम्ही सुंदर. वा 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 वा.
तर म्हणजे वर्ड इज पॉवर. शब्दांमध्ये फार पॉवर आहे हो तुमच्या. तुम्ही काय बोलता त्याच्यावर तुमचा तो सबकॉन्शियस ऐकतो आणि तो तसंच काम करतो. याचं एकदम खतरनाक उदाहरण आहे माझ्याकडे, माझ्या पर्सनल लाईफचे. पण ते सांगेन कधीतरी, आज वेळ नाही आहे, संपला आपला वेळ आज. ठीक आहे, सांगेन कधीतरी मी तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, दोन ऍक्टिव्हिटी देतो आणि मग आपण थांबू. ठीक आहे. सो तुम्हाला रोज एक फॉर्म भरायचा आहे. मी सांगितलं ना, फॉर्म भरायचा आहे तुम्हाला रोज. का बरं भरायचं आहे तुम्हाला फॉर्म? कारण की तुम्ही या क्लासमध्ये बसले, हा क्लास तुम्ही अटेंड केला, म्हणून तुम्हाला एक गुगल फॉर्म रोज भरायचा आहे. आणि तो फॉर्म भराल तुम्ही, तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल शेवटच्या दिवशी, जे सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकाल. ठीक आहे. डेली अटेंडन्स फॉर्म आहे हा. तो फॉर्म मी शेअर करतो आता, आणि मग तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो. ठीक आहे. पण तोपर्यंत मला सर्वांना, आता आम्ही एवढी मेहनत केली तुमच्यासाठी है ना, एवढा सगळं चांगला एवढा क्लास तुमच्यासाठी अरेंज केला. एका शब्दात लिहा बरं चॅटबॉक्स मध्ये, तुम्हाला क्लास कसा वाटला आजचा. एका शब्दात लिहा फक्त. एका शब्दात फक्त एक शब्द लिहायचा. राईट इन वन वर्ड. ग्रेट, 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 व्हेरी गुड, नाईस, खूप छान, एक्सलंट, मस्त, एकदम छान, सुपर, थँक्यू सो मच. हा, ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. मी का लिहायला सांगितलं ते पण सांगतो मी तुम्हाला. कारण आपल्याला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे आपल्याला? एक्सप्रेस होता आलं पाहिजे. खूप छान भाजी करते हो माझी बायको. खूप सुंदर मुलांचा सांभाळ करते. पण कधी मला तिला थँक्यूच म्हणता येत नाही. ते अंदर रह के क्या फायदा. है ना, जो दिखता है वही बिकता है आज की दुनिया में. यस और नो एवरीबॉडी. सो दिखाना चालू करो मेरे दोस्तों. है की नाही? है की नाही? एवढं काम करून येतो, दमून येतो बिचारा आपला नवरा. कधी त्याला म्हणा, हो चहा करून देऊ का हो तुम्हाला, छान अद्रकाचा. बघा तो कसा खुश होऊन जाईल. तो म्हणे तू थांब, मीच करून आणतो चहा. नाही का? ओके. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गुड गुड, थँक्यू सो मच. तुम्ही एक फॉर्म शेअर करताय तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये. आवाज गेला का पुन्हा माझा? येतोय ना? आज काहीतरी अडचण आहे झूमची बघा. आरतीला अनम्यूट कर म्हणून. एकदम थांबलं का ते सगळं? नेमकं